दिल से आह निकलती रही, मुझको सजा दी प्यार की, ऐसा क्या गुनाह किया तो लुट गए हम तेरी लोकांचे ना आवाज आहे त्याचे किती एनर्जेटिक लोक आहेत तिथे जरा शोर आना चाहिए स्टेज पे हिप 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 क्या बात है अगदी गौर आणि आपल्यामध्ये बहादुर फॅशन शो इथे आपल्यामध्ये होणार आहे तो आपके बीच अपनी यादार लेके ठुमकते चलते हुए स्वागत करीत आहे माननीय आमदार श्री टेक्चंदजी सावरकर साहेब यांच्या स्वागताकरिता आम्ही माननीय श्री राजेंद्रजी चिखलखुर्दे यांना रिक्वेस्ट करते आणि आपल्यामध्ये उपस्थित असलेले माननीय आमदार श्री चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब यांना संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्राला या ऊर्जेची गरज आहे आणि म्हणून जोरात हात करून मी म्हणेल तसं तुम्ही सुद्धा एक ऊर्जा तयार करू त्याला देवगड करू भारत माता की हा आवाज फक्त बर्डीपर्यंत गेला हा मुंबईपर्यंत नाही गेला आणि वर्षा उजगावकरजी मुंबईवरून आले आहेत त्याला जोरात जेव्हा माहिती आहे तुमच्याकडे किती धमक आहे भारत माता की वंदे मातरम छत्रपती
शिवाजी महाराज की जय भवानी जय शिवाजी जय 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 भवानी जय 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 शिवाजी जय श्रीराम श्रीराम जय जय श्रीराम हर 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 ये इतना अच्छे सेटअप, ये सारी चीजें ऑर्गेनाइज की है, फैशन शो, डांस कोरियोग्राफी, एंड एवरीथिंग. कम ऑन एवरीबॉडी, बिग हँड, जोरदार ताली आम्ही चाहिए. आणि आपल्यामध्ये वेळातून वेळ काढून आलेले चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब यांच्याकरिता आपण एकदा जोरदार टाळ्या होऊ. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नाटुकला एंटरटेनमेंट अँड न्यूज चॅनलमध्ये. आणि पुन्हा आपल्यासोबत एकदा परत एक इव्हेंट मॅनेजमेंट करणार आहे. आणि विशेष म्हणजे त्या इव्हेंट मॅनेजमेंटचं नाव जे आहे, प्रोडक्शनचं जे नाव आहे ते म्हणजे पद्मावती इव्हेंट्स फिल्म अँड प्रोडक्शन. हा मित्रांनो, त्याचे सर्व आपल्यासोबत आहे श्रीकुमार श्रीनिवास. तर याआधी त्यांनी नुकतंच काही दिवसाआधी बेसा पिपळा नगर परिषद जे आहे ते झालेलं आहे, त्याचा वर्धापन दिन सोहळ्यानिमित्त कला व सांस्कृतिक महोत्सव याचा त्यांनी फार दिमागदारपणे त्याचं इव्हेंटचं ऑर्गनायझेशन केलं. आणि आता ते पुन्हा घेऊन आले आहेत. आजचा दुसरा दिवस आहे आणि ते म्हणजे बहादुरा ही नगरपंचायत झाली, त्याचाही वर्धापन दिन सोहळा आणि त्याचं सर्व इव्हेंट ऑर्गनायझेशन जे आहे ते यांच्या कंपनीने केलेलं आहे. तर काय सांगाल याबद्दल? सर्वप्रथम तर म्हणजे मला खूप अभिमानाची गोष्ट आहेच, कारण की नगरपंचायत म्हणजे ग्रामीण क्षेत्र आहे. त्याच्यामध्ये पहिले ग्रामपंचायत होती, त्याचं नगरपंचायत झालं. तर त्यांचं वर्षपूर्ती सोहळा आहे. जसं आपण ऐकलं असेल खासदार महोत्सव होतं आणि वेगळे महोत्सव होतं, तसा हा कला आणि सांस्कृतिक महोत्सव यांनी घेतला होता. तर बहादुऱ्याला 1 वर्ष झाले, त्याच्या निमित्ताने त्यांनी हा भव्य 3 दिवसाचा सोहळा घेतला. आणि 3ही दिवसाचे वेगवेगळे कार्यक्रम होते. पहिल्या दिवशी उद्घाटन सोहळ्यामध्ये रिंकू राजगुरू म्हणजे आर्ची हिला मी मुंबईवरून बोललो होतो. सेलिब्रिटी मॅनेजमेंट आमच्याच कंपनीने केलं होतं आणि प्रचंड प्रतिसाद, प्रचंड म्हणजे पूर्ण हाऊसफुल झालं होतं. तुमच्या व्हिडिओमध्ये दिसेलच. खूप लोकांचं म्हणजे ग्रामीण भागात मी बघितलं की खूप क्रेज आहे. शहराचे लोक मॉडर्न असल्यामुळे वेब सिरीज आणि हे ते म्हणजे प्रेक्षक येत नाही, पण ग्रामीण याच्यामध्ये प्रचंड प्रेक्षक येतं. आणि आज दुसरा दिवस होता. तर मी वर्षाताई म्हणून वर्षा उसगावकर त्या आल्या होत्या. त्यांनी एक डान्स परफॉर्मन्स केला. त्यांना इतकं आवडलं आणि सगळ्यांना म्हणजे त्यांनी सेल्फी फोटो सगळं खूप छान झालं. आणि आता उद्या जो आहे तो छत्रपती शिवाजी महाराजांचं महानाट्य आहे, उद्या 25 तारीख. तर तुम्ही तुमच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांना या महानाट्यांचा जरूर बघायला यावं असं मी विनंती करतो. नक्कीच. आणि तुमच्या इव्हेंट कंपनीला खूप खूप शुभेच्छा नाटुकला टीमतर्फे. आणि असेच प्रेक्षकांसाठी आणि नागपूरकरांसाठी असेच इव्हेंट्स तुम्ही करत राहा. हो नक्कीच, कारण नागपुरात खूप पोटेन्शियल आहे. मी 2 चित्रपट बनवले होते आणि कलावंतांना रोजगार मिळाला पाहिजे, त्यांना मंच मिळाला पाहिजे, प्लॅटफॉर्म मिळाला पाहिजे, हाच माझा उद्देश आहे. ग्रामीण भागात विदर्भस्तरीयात मी भरपूर काम करतो आणि मला छान वाटतं. मी स्वतः एक आर्टिस्ट आहे आणि आर्टिस्ट लोकांना संधी मिळावी आणि त्यांना रोजगार मिळावा या दृष्टिकोनातून सतत मी प्रयत्न करतो, माझी टीम प्रयत्न करते. आणि स्वप्नील, तुला पण खूप खूप तुझ्या नाटुकलाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.